Today, social media is flooded with market predictions, tips, and opinions, but not all of them come from credible experts. Today, Mr. Prasad cuts through the noise and gives us clear professional insights into the current market scenario and what investors should really focus on. माझं नाव प्रसाद वानखडे आहे आणि मी सध्या UTI म्युच्युअल फंडमध्ये ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतो आहे. याआधी मी HDFC म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे एका बराच दीर्घ काळासाठी. शिवाय मी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये गेल्या साधारण 7 ते 8 वर्षांपासून कार्यरत आहे. पण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी माझा या इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी सगळ्यात मोठा जो सिंहाचा वाटा होता मला या इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी तो होता स्टॉक मार्केटचा. तसं प्रत्येकाला स्टॉक मार्केटची आवड असते, प्रत्येकाला स्टॉक मार्केटचा किडा असतो. तसं माझ्यामध्ये तो किडा आला, तो साधारण किडा आला 2016मध्ये आणि आज त्या गोष्टीला 10 वर्ष झालीत. सो शेअर मार्केटमध्ये मी बऱ्यापैकी ॲक्टिव्हली ट्रेड केलं. सुरुवातीला इंट्राडेचा प्रयत्न केला, पण जसं सगळ्यांची बोटं जळतात सो बर्निंग युअर फिंगर्स इन द मार्केट तशा काहीसा माझ्यासोबत एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मला हळूहळू रिअलाईज झालं की आय नीड टू अपग्रेड माय सेल्फ आणि हळूहळू मग मी स्विंग ट्रेडिंगमध्ये पदार्पण केलं. मी स्विंग ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुली काम करत गेलो. पण पुढे काम करता 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 मला असं हळूहळू असं जाणवलं की ट्रेडिंग हा फक्त आणि फक्त तुमचं इन्कम कमवण्याचं एक साधन आहे. तुम्ही फक्त त्यातनं इन्कम बनवू शकता. ट्रेडिंग कॅनॉट बी युअर वेल्थ क्रिएशन टूल. मला हळूहळू ज्या वेळेला मी लोकांशी बोलत गेलो, लोकांशी चर्चा करत गेलो, माझ्या वडिलांपासून तर माझ्या नातेवाईकांपर्यंत, माझ्या नातेवाईकांपासून तर मित्रांपर्यंत प्रत्येकजण लॉंग टर्म प्लॅनिंगबद्दल बोलत होतं. आणि मला त्यावेळेला कळलं की लॉंग टर्म प्लॅनिंग करताना आपल्याला लॉंग टर्म व्ह्यू आणि आपला फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह ठेवण्याची गरज आहे. त्यावेळेला मला कळलं की आपल्याला वेल्थ क्रिएशन प्लॅनिंग करणे हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी म्युच्युअल फंड हा खरोखर एक चांगला उपयुक्त मार्ग आहे. आणि म्हणून मला या स्टॉक मार्केटच्या मार्फत मला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एंटर होण्याचं सुचलं. अशाच प्रकारे या इंडस्ट्रीमध्ये शिरण्यापूर्वी मी NL डालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च इथनं मी माझी फायनान्समध्ये डिग्री केली आणि त्याचसोबत मला HDFC सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये काम करण्याचा एक चान्स मिळाला आणि तिथनं माझी वाटचाल सुरू झाली. या व्हॅल्युएशनच्या बाबतीत बोलायला गेलं तर मला निफ्टीबद्दल चर्चा करायला आवडेल. कारण मी माझ्या इन्व्हेस्टिंगची सुरुवात किंवा माझी शेअर मार्केटची सुरुवात मी निफ्टीपासूनच केलेली आहे. सो आय हॅव अ फॉन्ड लाइकिंग टुवर्ड्स निफ्टी. खरं सांगायला गेलं तर समोरची व्यक्ती आपल्याला निफ्टीच्या व्हॅल्युएशनबद्दल विचारत असते. निफ्टीचं माझ्या मते सध्या व्हॅल्युएशन जे आहे ते रिझनेबल लेवलवर आहे. कारण निफ्टीचं हे व्हॅल्युएशन डिपेंड करतं की निफ्टी 50मध्ये असणाऱ्या कंपनीज, त्या 50 कंपनीज काय त्या प्रॉफिटेबल ग्रोथ दाखवणार येणाऱ्या पुढल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये. जर त्यांनी 10 ते 15% ग्रोथ दाखवली तर आज जे निफ्टीचं व्हॅल्युएशन आहे, ज्याला आपण PE सुद्धा म्हणतो, प्राईस टू अर्निंग मल्टिपल, ते प्राईस टू अर्निंग मल्टिपल आजच्या तारखेत आहे 21. बरोबर. तर जर 10 ते 15% कंपन्यांनी कॉर्पोरेट अर्निंग्सनी जर ग्रोथ दाखवली तर 21 हे PE मल्टिपल जस्टिफाईड असेल. पण यदाकदाचित जर या टॉप 50 कंपनीजने 10 ते 15 ऐवजी जर 5 ते 60% ग्रोथ दाखवली, जी की प्रॉफिटेबल आहे, लॉस मेकिंग नाही आहे, पण ती अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर त्यावेळेला निफ्टीचं व्हॅल्युएशन हे कम्प्रेस होऊ शकतं आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी करेक्शन दिसण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून आजच्या तारखेत मी तुम्हाला म्हणेल की निफ्टीचं व्हॅल्युएशन काय आहे या प्रश्नापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की निफ्टी 50मध्ये असलेल्या 50 कंपन्या ह्या येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये 10 ते 15% ग्रोथ दाखवतील की नाही, हा मुळात खरा प्रश्न आहे. कारण यावरच व्हॅल्युएशन्स डिपेंडंट आहेत आणि ते सस्टेनेबल राहिलेत तर निफ्टीचं हे 21 PE रेशिओ, प्राईस टू अर्निंग रेशिओ, हा सस्टेनेबल असेल. तुम्हाला आणखी एक फॅक्ट मी सांगतो आहे. सध्या निफ्टी PE मल्टिपलचा लाँग टर्म ॲव्हरेज जो आहे तो 23 आहे आणि आत्ता जो करंट PE मल्टिपल आहे तो आहे 21. तर टेक्निकल भाषेत बोलायला गेलं तर आपण लाँग टर्म ॲव्हरेजेसपेक्षा सध्या आपलं निफ्टी PE मल्टिपल हा कमीच आहे. सो बऱ्यापैकी वी आर फेअरली व्हॅल्यूड. अनसर्टनिटीच्या बाबतीत बोलायला गेलं तर 2026 काय नवीन वर्ष नाही आहे अनसर्टनिटीसाठी. 2026च्या आधी पण असे बरेचसे वर्ष होऊन गेले ज्या वेळेला
इंडियन इकॉनॉमीने बरेचशा अनसर्टनिटीज फेस केलेल्या आहेत. जसं 2001 आणि 2002मध्ये .com बबलमुळे मार्केट क्रॅश झालं होतं. त्या अनसर्टनिटीमधनं सुद्धा इंडियन इकॉनॉमीने बाउन्स बॅक केलं आणि त्या बाउन्स बॅकला लागणारा वेळ हा फक्त आणि फक्त 1 वर्षांचा होता. त्यानंतर आलं ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस विच हॅपन्ड इन 2008. दॅट वॉज अ रिअल इस्टेट फियास्को. त्यातनं बाउन्स बॅक करायला इंडियन इकॉनॉमीला फक्त आणि फक्त 9 महिने लागले होते. देर वॉज अ स्लो डाऊन इन 2015 अँड 16. त्यातनं बाउन्स बॅक करायला आपल्याला फक्त आणि फक्त 7 महिने लागले होते. आफ्टर दॅट डिमॉनिटायझेशन, दॅट वॉज अ स्मॉल ग्लिच. त्यातनं आपण ॲक्च्युली फक्त 6 महिन्यात बाहेर पडलो. त्यानंतर आलं पूर्ण जगाने बघितलेलं कोविड स्लोडाऊन. जीव घेणं कोविड सारख्या एका फियास्कोनंतर, एका मोठ्या पॅन्डेमिक नंतरसुद्धा अख्ख्या इकॉनॉमीने रिबाउंड करायला फक्त आणि फक्त 9 महिने घेतले. तर आता ह्या 2019 नंतर 2026 का नवीन वर्ष नाही आहे. 2026मध्ये सुद्धा चॅलेंजेस आहेत. पहिलं चॅलेंज आहे ग्लोबल स्लोडाऊन. दुसरं चॅलेंज आहे इन्फ्लेशन. तिसरं आहे इंटरेस्ट रेट. चौथं ट्रेड वॉर. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्निंग्स डिसअपॉइंटमेंट. सो ग्लोबल स्लोडाऊनचा काय नेमका फरक पडणार आहे आपल्यावर? ग्लोबली मेजर इकॉनॉमीज आहेत US, युरोप आणि चायना. अशा बलाढ्य इकॉनॉमीज ज्या वेळेला स्लोडाऊन एक्सपिरियन्स करतात त्यावेळेला त्यांच्याकडनं डिमांड ग्रोथ ही डिक्लाईन व्हायला लागते. आणि अशा वेळेला इंडियासारख्या एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्रीला बऱ्यापैकी एक शॉकर बसतो. अशा वेळेला इंडियासारख्या इकॉनॉमीचं इंडस्ट्रियल आउटपुटमध्ये आपल्याला डिक्लाईन बघायला मिळतो. इंडियन IT सर्व्हिसेसमध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक शॉक बघायला मिळतो, जो काहीसा आत्ता आपल्याला दिसतो आहे. दुसरा म्हणजे इन्फ्लेशन. क्रूड ऑइल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सध्या क्रूड ऑइलच्या प्राइसेसमध्ये बऱ्यापैकी आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. क्रूड ऑइल म्हणजे शरीरामध्ये असलेल्या नसांमध्ये वाहणारं रक्त. शरीर म्हणजे तुम्ही एक इकॉनॉमी समजा आणि त्या शरीरामध्ये रक्तरूपी वाहणारं हे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जर स्वस्त तर इन्फ्लेशन कमी आणि क्रूड ऑइल जर महाग तर इन्फ्लेशन महाग. सध्या असणाऱ्या क्रूड ऑइलच्या व्हॉलटाईल प्राइसेसमुळे आपल्याला इन्फ्लेशनमध्ये सुद्धा स्थैर्य बघायला मिळत नाही आहे. पण येणाऱ्या काही काळामध्ये काही महिन्यांमध्ये आपल्याला इन्फ्लेशन हे स्टेबलाइज होताना दिसेल, कारण की क्रूड ऑइलच्या प्राइसेसमध्ये सुद्धा स्टेबिलिटी बऱ्यापैकी आपल्याला अपेक्षित आहे. सो तिसरा मुद्दा आहे आपला ट्रेड डिस्प्यूट. ट्रेड डिस्प्यूटमुळे होतं काय, US सारख्या मोठ्या कंट्रीजने इमर्जिंग इकॉनॉमीजवर बऱ्यापैकी टॅरिफ लागलेला आहे आणि त्या टॅरिफमुळे त्या टार्गेट देशामध्ये बऱ्यापैकी महागाई वाढते आणि ती महागाई आपल्यासारख्या जनतेला सोसावी लागते आणि त्यामुळे बऱ्यापैकी कॉर्पोरेट अर्निंग्सवर हा इम्पॅक्ट होतो. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्निंग्स डिसअपॉइंटमेंट. आता ही जी वरची सगळी कारणं आपण नमूद केलेली आहेत त्यामुळे कॉर्पोरेट अर्निंग्स ह्या लॉस मेकिंग तर नसतील, पण कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी डिसअपॉइंटमेंट बघायला मिळू शकते. जसं आपण व्हॅल्युएशनच्या बाबतीत डिस्कस केलं होतं की व्हॅल्युएशन इज अ इफेक्ट बट द ॲक्च्युअल कॉज इज कॉर्पोरेट अर्निंग्स. यावेळेला अर्निंग्स कदाचित 10 to 15% नाही बट 7 to 8% तर नक्कीच बघायला मिळेल. सो ॲज अ इन्व्हेस्टर आपलं काम या रिस्क्सकडे बघणं तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाँग टर्म गोलवर फोकस करणं, आपल्या डेस्टिनेशनवर फोकस करणं. असे अधेमध्ये बरेचसे ग्लिचेस येतील. आज ट्रेड वॉर झाला आहे, उद्या कदाचित एक मोठं पॅन्डेमिक येईल, त्यापेक्षा आणखी कदाचित 4-5 वर्षांनी एक AI वॉरसुद्धा होऊ शकतं, काहीच सांगता येत नाही. नवीन जनरेशन, नवीन प्रॉब्लेम्स, नवीन चॅलेंजेस, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात. पण ह्या सगळ्या चॅलेंजेसला आपण न घाबरता आणि पॅनिक न होता आपला एक लाँग टर्म, आपलं डेस्टिनेशन, लाँग टर्म गोल आपल्या डोक्यात ठेवायचा आणि यू नीड टू स्टे इन्व्हेस्टेड. बिकॉज या लाँग टर्म वेल्थ क्रिएशन जर्नीमध्ये पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याला समजण्यासाठी आपल्याकडे एक सोपं आणि खूप साधं उदाहरण आहे. विचार करा, तुमच्याकडे एक ब्रँड न्यू जर्मन कार आहे ज्याचं इंजिन पण पॉवरफुल आहे आणि त्या गाडीची टाकी, पेट्रोलची टाकी पूर्णपणे फुल आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे चांगली गाडी, स्ट्रॉंग इंजिन आणि तुमची टाकी फुल आहे, बरोबर आहे, आणि रोड पण स्मूथ आणि क्लिअर आहे. अशा वेळेला कुठलाही व्यक्ती काय विचार करेल की मी तर आता इझिली पोचेल माझ्या डेस्टिनेशनपर्यंत. पण मला तुम्ही खरं सांगा, तुम्ही ज्या वेळेला मुंबईपासून पुण्यापर्यंतचा प्रवास ज्या वेळेला तुम्ही ठरवता, काय तुम्हाला खरंच चांगलं प्रॉपर क्लिअर वेदर मिळतं? नाही. तुम्हाला ॲक्सिडेंट लेस रोड मिळतो? नाही. तुम्हाला क्लिअर हायवे मिळतो का? नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला ट्रॅफिक जॅम हे मिळणारच आणि वीकेंड असेल तर 100%च मिळणार, बरोबर.
पण तरी तुम्ही तुमचा प्रवास करणं टाळता का? तुम्ही तुमचा प्रवास बरेच थांबवता का? तुम्ही तुमचे प्लॅन्स कॅन्सल करता का? तुम्ही गाडी वळून घराच्या दिशेने जाता का? नाही. त्यावेळेला तुमची मानसिकता कशी असते? त्यावेळेला तुमची मानसिकता असते पॉझिटिव्ह. ठीक आहे, हा ग्लिच थोड्या वेळासाठी, हा प्रॉब्लेम थोड्या वेळासाठी, ही रिस्क थोड्या वेळासाठी, पण मी पुण्याला मुंबईहून पोचणार म्हणजे पोचणार. असंच काहीसा आपल्याला आपला निर्धार आणि आपला ध्यास आपल्या इन्व्हेस्टिंगच्या जर्नीमध्ये सुद्धा असला पाहिजे. एक लाँग टर्म विजन आणि लाँग टर्म गोल ठेवून आपल्याला पेशंटली मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. सो इंडिया ॲज अ मार्केट ही डेफिनेटली इमर्जिंग इकॉनॉमी आहे, म्हणजे ही उभरती इकॉनॉमी आहे. तिला डेव्हलप व्हायला सध्या वेळ आहे, बरोबर. पण ती कमजोर आहे का? नाही. इंडियासारख्या अशा बऱ्याचशा इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत. टू नेम अ फ्यू, ब्राझील, नेक्स्ट बिग नेम चायना, राईट, देन रशिया, राईट. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर जे ब्रिक्स नेशन आहेत ह्या सगळ्या बऱ्यापैकी या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत. पण इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये इंडियाची ही स्टोरी वेगळी कशी काय? हा ॲक्च्युली विचार करण्यासारखा प्रश्न आहे. खरं सांगायला गेलं तर इंडियाचा जो GDP आहे, म्हणजे ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट, इंडियाची इकॉनॉमी बेसिकली त्याच्या डोमेस्टिक कन्झम्पशनवर बऱ्यापैकी डिपेंडंट आहे. जस्ट टू गिव्ह यू नंबर, तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी इंडियाचा बऱ्यापैकी डोमेस्टिक कन्झम्पशन हे 60 ते 65% आहेत. पण ऑन दी कॉन्ट्ररी जर तुम्ही चायनासारखी जर इमर्जिंग इकॉनॉमी बघितली तर चायनाचं हे डोमेस्टिक कन्झम्पशन और इंटरनल कन्झम्पशन हे फक्त 35 ते 36% आहे. तर या नंबरमधनं आपल्याला काय समजता येईल? समजण्यासारखी गोष्ट ही आहे की एक्सटर्नल शॉक्स किती जरी असो, त्याचा इंडियन इकॉनॉमीवर होणारा परिणाम हा कमीत कमी असेल. आणि ब्रिक्स नेशन ज्यांची आपण आत्ता नावं घेतली, यांच्यावर होणारा परिणाम हा जास्तीत जास्त असेल. कारण भारताचं इंटरनल कन्झम्पशनच इतकं जास्त आहे की त्याला सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला एक्सपोर्टची गरज इतकी नाही आहे जितकी गरज चायनाला आहे, जितकी गरज रशियाला आहे, जितकी गरज मलेशियाला आहे, जितकी गरज तायवानला आहे, जितकी गरज साऊथ कोरियाला आहे. आता आपण यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर बरेचसे लोक आता तायवानबद्दल बोलत आहेत की तायवान हे सेमीकंडक्टरसाठीचं फार मोठं मार्केट आहे. पण तुम्ही कधी हा विचार केला आहेत का तायवानची इकॉनॉमी चालते कशी? तायवानचा मेजर एक्सपोर्ट हा त्याच्या सेमीकंडक्टर चिप्सचा असतो. त्याचं जर आजच्या तारखेत एक्सपोर्ट बंद झालं तर कदाचित ती इकॉनॉमी बऱ्यापैकी संकटात येऊ शकते. साऊथ कोरिया इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट, चायना कन्झ्युमर गुड्स अँड इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट, त्यानंतर मलेशिया टेक्स्टाईल अँड इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट. तर अशा ह्या बऱ्याचशा इमर्जिंग कंट्रीज ह्या एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. त्या उलट इंडिया ही इंटरनल कन्झम्पशन ओरिएंटेड इकॉनॉमी आहे. म्हणून इंडियाची ग्रोथ स्टोरी माझ्या मते ही बऱ्यापैकी रेझिलियंट आहे, बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ह्या एक्सटर्नल शॉक्स आणि एक्सटर्नल रिस्क्सला न घाबरता तुम्ही इंडियन इकॉनॉमीवर बऱ्यापैकी एक स्ट्रॉंग बेट घेऊ शकता आणि तुमच्या लाँग टर्म जर्नीकडे, वेल्थ क्रिएशन गोलकडे तुम्ही चांगली वाटचाल करू शकता. याबद्दल माझ्याकडे खूप चांगलं उदाहरण मला आता आठवतं आहे. सोशल मीडियाशी किंवा सोशल मीडियावर त्यांना मिळालेला न्यूज बाईट किंवा सोशल मीडियावर मिळालेला त्यांना एक र्युमर कसं एका निवेशकाला किंवा इन्व्हेस्टरला इन्फ्लुएन्स करू शकतं बघा. त्याची एकदम गंमतशीर गोष्ट आहे. पेटीएम नावाची कंपनी सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. वन कम्युनिकेशन 97 असं त्या कंपनीचं मुळात नाव आहे. पेटीएम हा ॲज अ ब्रँड आणि याची ग्रोथ स्टोरी ही खूप स्ट्रॉंग होती. त्याचं मार्केट लेवलवर खूप बऱ्यापैकी त्याचा बोलबाला होता. कारण त्या काळात म्हणजे मी तुम्हाला तो काळ म्हणजे तुम्हाला मी बोलतो आहे साधारण 4 ते 5 वर्ष आधी. कारण UPI ट्रान्झॅक्शन्सला किंवा डिजिटायझेशनला खरी उमेद ही पेटीएमनीच दिली होती, बरोबर आहे. पेटीएममुळे झालेलं इंडियामध्ये डिजिटायझेशन याच्यावर लोकांचा विश्वास वाढत चालला होता आणि हे डिजिटायझेशनचं प्रमाण हे पेटीएमच आणखी मोठ्या प्रमाणात घडवून आणू शकतो असा प्रत्येकाला विश्वास या कंपनीचा फाउंडर विजय शर्मा यांनी जवळपास मिळवून दिलेला होता. आणि एक तो दिवस आला ज्या वेळेला पेटीएम नावाची कंपनी ही स्टॉक मार्केटवर लिस्ट झाली. त्यावेळेला त्या स्ट्रॉंग सोशल मीडियावर चालत असलेल्या पेटीएमच्या त्या स्ट्रॉंग स्टोरीमुळे बऱ्याच लोकांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि शेवटी झालं काय ते आपण सगळ्यांनी बघितलं. इनॉर्मस करेक्शन इन द स्टॉक प्राईस आणि लोक फक्त एका आशेवर टिकून होते की ती प्राईज रिव्हर्स होईल आणि मी माझ्या कॉस्ट प्राईजवर एक्झिट होईल. अशा प्रकारचे काही असे अनेक उदाहरणं आहेत जे आपल्याला बघायला मिळतात मार्केटमध्ये की ज्याच्यातनं आपल्याला शिकवण घ्यायला पाहिजे की आपण
फक्त सोशल मीडियावर चालणाऱ्या मार्केटिंग स्टोरीवर विश्वास ठेवून त्या कंपनीमध्ये निवेश करण्यापेक्षा त्या कंपनीच्या ग्रोथ पोटेन्शियलवर, त्या कंपनीच्या प्रॉफिट मेकिंग पोटेन्शियलवर, त्या कंपनीची बॅलन्स शीट, त्या कंपनीचा मॅनेजमेंट, या जर सगळ्या गोष्टी इफ दे आर ऑल फॉलोइंग इन वन लाईन, देन आय थिंक दॅट वुड बी द वाईज डिसिजन टू टेक अ बॅट ऑर टेक अ इन्व्हेस्टमेंट डिसिजन इन अ पर्टिक्युलर कंपनी. तर आता तुम्ही मला विचाराल की आता आम्हालाही माहिती कुठनं मिळणार? फार सोपं आहे. अच्छा, उत्तर देण्याआधी आधीच सांगतो आहे, आय एम नॉट बीइंग पेड फ्रॉम दोज वेबसाईट्स. ठीक आहे. तर पहिला मार्ग आहे moneycontrol.com. साधा सोप्पा आणि सरळ उपाय. बरोबर. तिथे तुम्ही स्टॉक्सचं नाव तुम्ही तिथे इनपुट करू शकता आणि त्या स्टॉक रिलेटेड सगळी फायनान्शियल माहिती तुम्हाला तिथे एका झटक्यात मिळेल. दुसरं जे मी पर्सनली वापरतो, screener.in. screener.inवर तुम्हाला त्या कंपनीची फायनान्शियल इन्फॉर्मेशन तर मिळेलच, त्यासोबतच त्या कंपनीचे प्रोज अँड कॉन्ससुद्धा तिथे नमूद केलेलं तिथे असेल. ते नंबर्स वाचून तुम्हाला तिथे दिलेले प्रोज अँड कॉन्स हे रेलेव्हंट वाटतात का नाही वाटत, तुमच्या फायनान्शियल गोलसोबत मॅच होतात का नाही होत, याचा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता. आजच्या तारखेत जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर तुम्ही त्या 10 लाख रुपयांचं काय करायला पाहिजे? ऑब्व्हियसली तुम्ही कोणाच्या रँडम ॲडवाईसवर तर नक्कीच इन्व्हेस्ट करणार नाही आणि करायलाही नको. एक उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्हाला कोणी पैसे उसणे मागतो त्यावेळेला तुम्ही त्याला सहज हाताळून देता का पैसे? नाही. तुमचा नातेवाईक असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ड्यू डिलिजन्स करणार. पहिलं म्हणजे काय, तो नातेवाईक किती कमवतो, बरोबर, त्याचा खर्च किती आहे, बरोबर, त्याची उसणे घ्यायची किंवा उधार घ्यायची सवय आहे का, बरोबर आहे, घेतलेले पैसे तो परत करतो का, हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. तुम्ही इतकं सगळं ड्यू डिलिजन्स करता, तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड चेक करता, त्याचा स्वभाव चेक करता, तो अग्रेसिव्ह आहे का नाही हे चेक करता. कधी काळी तुम्हाला परत जाऊन त्याला मागायची वेळ आली तर तुमच्यावर तो अटॅक करेल का, तुम्ही हे सगळं इतर सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करता. म्हणजे इन्व्हेस्टिंग करताना सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे इनडेप्थ विचार करायला पाहिजे. किंवा आपण असा विचार करू, कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण काय करायला पाहिजे विचार. म्युच्युअल फंडकडे आपण थोड्या वेळाने वळूया, बरोबर. तर कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण सगळ्यात पहिले हे बघायला पाहिजे, कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे, बरोबर आहे, कंपनीचा ग्रोथ रेट काय आहे, बरोबर आहे. तिसरी गोष्ट, कंपनीनी आतापर्यंत वर्स्ट टू वर्स्ट पिरियडमध्ये, म्हणजे एस्पेशली इकॉनॉमिक स्लोडाऊनच्या पिरियडमध्ये किती लॉस केलेला आहे, बरोबर आहे, काय त्यांनी कमबॅक केलेला आहे त्यातनं, आणि तो कमबॅक करायला त्याला वेळ किती लागला, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही कंपनीमध्ये त्याचं कॅश फ्लो स्टेटमेंट. कंपनी जर धंदा करते आहे, कंपनी जर माल विकते आहे, तर काय त्याला त्याचा पैसा मिळतो आहे का सगळा क्रेडिटवरच आहे सगळं त्याचा बिझनेस, बरोबर आहे. तर असे काहीसे फॅक्टर्स बघून जर तुम्हाला हे प्रोज आणि कॉन्स जर तुम्हाला मांडता आले आणि बरेचसे फॅक्टर्स जर तुमच्या प्रोजच्या साईडला असेल तर त्यावेळेला तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेऊ शकता. त्यावेळेला तुम्ही तुमचे पैसे 10 लाख जी तुम्ही अमाऊंट मला विचारली, तुम्ही ती इन्व्हेस्ट करू शकता. आता जर आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर आत्ताच्या घडीला जर आपण व्हॅल्युएशनचा विचार केला तर सध्या निफ्टी 50 इज फेअरली व्हॅल्यूड, जे आपण आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच आपण बघितलं होतं. अशा पिरियडमध्ये, अशा फेजमध्ये वी शुड बी व्हेरी कॉशियस आणि 10 लाख रुपीज ॲट वन गो इन्व्हेस्ट न करता स्टॅगर्ड मॅनरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. स्टॅगर्ड म्हणजे पार्ट बाय पार्ट आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. जसं फायनान्शियल मार्केटमध्ये खूप फेमस सेईंग आहे, बाय ऑन डिप्स. तसंच माझं काहीसं तुम्हाला एक सजेशन असेल, ज्या वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये करेक्शन बघायला मिळेल त्या वेळेला तुम्ही उदाहरणार्थ 10 लाखाचं तुम्ही 5 तुकडे करा. ठीक आहे. 2 लाख 2 लाख 2 लाख 2 लाख आणि 2 लाख असे तुम्ही 2-2 लाख रुपयाचा प्रत्येक ट्रांच, प्रत्येक तुकडा, प्रत्येक मार्केटच्या करेक्शनमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या 10 लाखाची अमाऊंट फुल्ली इन्व्हेस्ट करू शकता. त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेला मोर अँड मोर नंबर ऑफ
तर रिअल इस्टेट आणि गोल्डमधून त्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला फ्लो होताना दिसत आहेत SIPच्या मार्फत, ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसुद्धा म्हणतो. एक तुम्हाला मजेशीर आकडा सांगतो. 2018 ते 19मध्ये मंथली SIP जो इन्फ्लो होता म्युच्युअल फंड मार्केटमध्ये तो साधारण होता 15 ते 16 हजार कोटी, आणि आज तो 5 वर्षानंतर तोच आकडा 31,000 कोटी इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे दॅट्स अ स्टॅगर्ड ग्रोथ ऑफ 15% CAGR. म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये पैसासुद्धा दरवर्षी 15% वाढतोय. तेच कारण आहे की इंडियन मार्केट इतकं रेझिलियंट का आहे, इंडियन मार्केट इतकं शॉकप्रूफ का आहे. कारण की जरी FIIs आणि FPIनी सेलिंग केलं तर DIIमधनं येणारा जो पैसा आहे, मार्केटमध्ये ओतला जाणारा जो पैसा आहे, तो मार्केटला पकडून धरतो, तो रोखून धरतो आहे. सो दॅट इज अनदर स्ट्रॉंग रिझन वाय वन शुड स्टे इन्व्हेस्टेड अँड वाय वन शुड हॅव अ स्ट्रॉंग कन्व्हिक्शन ऑन इंडियन मार्केट. सेकंड आहे पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग. कसं आहे ना, पॅसिव्ह फंड्सला समजण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली फार काही लॉजिक लावायची गरज नाही आहे. कारण पॅसिव्ह फंड्समध्ये तुम्ही फक्त इंडेक्सला रिप्लिकेट करत आहात. पॅसिव्ह फंडमध्ये फंड मॅनेजर नसतो, फंड मॅनेजरचा बायस नसतो, त्याचं कुठलं इंटरव्हेन्शन नसतं. तुर्तास एक व्यक्ती असतो पॅसिव्ह फंडमध्ये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये चेंजेस करण्यासाठी. ठीक आहे, तर तो इंडेक्समध्ये झालेल्या चेंजेसप्रमाणे तो त्याच्या रिस्पेक्टिव्ह फंडमध्ये चेंजेस करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा एक्सपेन्स रेशोसुद्धा कमी असतो आणि इट इज व्हेरी इझी टू ट्रॅक. तुम्ही निफ्टी 50ला जरी ट्रॅक केलं तरी तुम्ही अंदाज लावू शकता की तुमची इन्व्हेस्टमेंट्स आता सध्या कुठल्या लेवलवर पोचली असेल. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डिजिटायझेशन. जुन्या काळामध्ये साधी KYC करायला सुद्धा 30 ते 35 दिवस लागायचे, पण आजच्या तारखेत या डिजिटायझेशनमुळे तुम्ही ऑनलाईन तुमची KYC करू शकता. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या ॲपद्वारे ट्रॅक करू शकता. तुम्ही बरेचसे ट्रान्झॅक्शन तुमच्या ॲपवरच करू शकता. जसं मी तुम्हाला फार काही जुनी गोष्ट सांगत नाही, साधारण 3 ते 4 वर्षाआधीच तुम्हाला साधी तुमच्या नावामध्ये चेंजेस, तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये जर चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला फॉर्म साईन करून तुम्हाला सबमिट वगैरे करायला लागायचा, पण तो आत्ता तुम्ही फक्त एका OTPद्वारे चेंज करू शकता. तुम्हाला तुमची SIP वाढवायची आहे तर तुम्ही ती डिजिटली वाढवू शकता, बरोबर आहे. तुम्हाला ॲडिशनल परचेस करायचं आहे तर तुम्ही ॲडिशनल परचेस तुमच्या टार्गेट फंडमध्ये डिजिटलीच करू शकता. तुम्हाला कुठल्या ब्रँचमध्ये जायची गरज नाही आहे. तर आजच्या या ईज ऑफ ट्रान्झॅक्शनमुळे, या डिजिटायझेशनमुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक वेगळाच आगळा शेप घेते आहे. तसं माझं हे ॲडवाईस पॅरासिटामॉलसारखा जेनेरिक ॲडवाईस नसेल, प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळं ॲडवाईस असेल. सो माझं यंग जनरेशन आणि यंग ब्लडसाठी ॲडवाईस असं असेल, जर तुम्हाला आत्ता जॉब लागला आहे, यू हॅव जस्ट स्टार्टेड युअर करिअर, यू कॅन एंटर इन टू द मार्केट थ्रू SIP आणि यू कॅन इझिली चूज अग्रेसिव्ह कॅटेगरी फंड्स, ज्याच्यामध्ये तुम्ही आरामात मिड कॅप आणि स्मॉल कॅप या फंड्सचा तुम्ही सिलेक्शन करू शकता. आणि मिडल एजसाठी माझं सजेशन असेल की त्यांनी स्टॅगर्ड मॅनरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. सिलेक्शन करताना त्यांनी फ्लेक्सी कॅप व डिव्हिडंड यील्ड फंड या कॅटेगरीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. शिवाय त्यांनी SIP या मार्गाचा सुद्धा वापर करायला पाहिजे, पण मेक शुअर ती तिकीट साईज मोठी असावी, बिकॉज यू आर ॲट द पीक ऑफ युअर करिअर आणि सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ मनी शुड बी इन्व्हेस्टेड. आता राहिला प्रश्न तो ज्येष्ठ इन्व्हेस्टर्ससाठी, जे लोक आपल्या रिटायरमेंटच्या जवळपासच आहेत किंवा ते रिटायर झालेले आहेत, त्यांना मिळालेला ग्रॅच्युटी कॉर्पस किंवा त्यांना मिळालेला PFचा फंड ते लोक आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी त्याचा उपयोग करू शकतात. आणि ते तुम्ही कसं करणार, ते तुम्ही करू शकता सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन यामार्फत. आणि याबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त चर्चा करायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर चर्चा करू शकता. आजच्या गहन चर्चेनंतर मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटेल की या चर्चेतनं टेकअवे जो असेल तो म्हणजे तुम्ही फक्त ते मुंबई ते पुणे या कारचं एक्झाम्पल तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवावं. जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना एक निर्धार करून निघतो, बरोबर आहे. कितीही संकटं आलीत तरी आपण आपला प्लॅन कॅन्सल न करता त्या पाथवर आपण टिकून राहतो विथ पेशन्स अँड विथ टाईम. त्याच प्रकारचा निर्धार आपल्याला या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये ठेवायचा आहे. वी हॅव टू स्टे इन्व्हेस्टेड विथ कन्व्हिक्शन, विथ पॅशन अँड विथ पेशन्स. हॅपी इन्व्हेस्टिंग.